नमस्कार मित्रांनो, गप्पा टप्पा या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं सहर्ष हार्दिक स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण एका नवीन विषयावर हा व्हिडिओ बनवत आहे. आपला विषय आहे तिशीच्या उंबरठ्यावर. नेमकं तिशीच्या या उंबरठ्यावर असताना आपल्या मनामध्ये चालू असणाऱ्या प्रश्नांचा गदारोळ यावर आपण आज प्रकाश टाकणार आहे. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि तुमच्या तिशीच्या उंबरठ्यावर असलेल्या मित्रापर्यंत हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. तुमचं पण वय 28, 29 किंवा 30 या उंबरठ्यावर आहे का? तुमच्या पण मनात कधीतरी रात्री झोपताना सहज विचार येऊन जातो का की मी नेमकं आयुष्यात कुठे चाललो आहे? कारण मित्राचं लग्न झालं आहे, कोणाला तरी नवीन जॉब मिळाला आहे, कोणीतरी छान घर बांधलं आहे, कोणाची तरी मुलं शाळेत जाऊ लागली आहेत आणि आपण मात्र अजूनही एखाद्याच्या परीक्षेची तयारी करीत आहोत किंवा नोकरी बदलण्याचा विचार करत आहोत किंवा स्वतःचा मार्ग शोधत आहोत. खरं सांगायचं तर तिशीच्या उंबरठ्यावर असणाऱ्या प्रत्येकाच्या मनामध्ये या विचारांचा जे काहूर आहे किंवा या विचारांचं वादळ जे आहे ते उठलेलंच असतं. आपल्याला लहानपणापासूनच एक ठरलेला मार्ग दाखवला जातो. शिका, मोठे व्हा, कॉलेजात जा, डिग्री मिळवा, नोकरी मिळवा आणि लग्न करा, छान घर बांधा, एक गाडी घ्या आणि आयुष्य आपलं जगा. ही जणू आपल्या आयुष्याची व्याख्या आपल्या समाजाने तयार केलेली आहे. पण खरं तर वास्तवात तसं नसतं. प्रत्येकाचा प्रवास हा वेगळा असतो. काही लोकांना यश लवकर मिळतं, काहींना थोडं उशिराने मिळतं. पण वेळ लागणं म्हणजे अपयश नाही. आज आपण ज्या ठिकाणी आहोत तिथवर येण्यासाठी आपण अपयश, टीका, टोमणे, समाजाचा तिरस्कार हे जे काही सहन करून आपण आज इथपर्यंत पोहोचलो आहोत ते सुद्धा अतिशय महत्त्वाचं आहे. आपण अनेकदा इतरांच्या यशाची तुलना आपल्या संघर्षाशी करत असतो. त्यांचं यश आपल्याला आजचं दिसतं आणि त्याच्या मागचे त्यांचे कठोर परिश्रम आपल्याला कधी दिसत नाही आणि मग आपण स्वतःला कमी समजू लागतो. आपण स्वतःवर शंका घ्यायला लागतो. एखादा चांगल्या जॉबला लागला तर आपण विचार करतो की मी तर काहीच प्रयत्न केले नाहीत किंवा मी माझं त्याच्यासमोर तुलनाच होऊ शकत नाही, असं तसं विचार करून आपण आपल्या मनाची, मानसिक स्थितीची आपण परिस्थिती स्वतःच बिघडून घेतो. पण आपण एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे, आयुष्य हे काही शर्यत नाही. त्याचा प्रवास हा वेगवेगळा असतो. कारण प्रत्येकजण आपापली एक दिशा ठरवून वेगळ्या दिशेने वाटचाल करत असतो आणि आपली वेळ ही आपल्या वेगाने येणारच आहे. आजवर आपण जी मेहनत घेतलेली आहे किंवा तुम्ही जी मेहनत घेतलेली आहे, तुम्ही स्वतःला घडवत असाल तर तुम्ही हरलेले नाही. तिशी म्हणजे स्वतःला समजून घेण्याची सुरुवात. खरं तर तिशीमध्ये आपल्या तरुण वर्गाचा पुन्हा नव्याने पुनर्जन्म व्हायला लागतो. खरं तर जबाबदारीची जाणीव व्हायला लागते. कुटुंबामध्ये आपल्याकडे एक जबाबदार व्यक्ती म्हणून पाहिलं जातं. समाजाकडून आपल्याकडे जबाबदार व्यक्ती म्हणून पाहिलं जातं. म्हणून तिशीतलं वय हे जबाबदारीचं वय आहे आणि त्यावेळेस खऱ्या अर्थानं माणूस मॅच्युअर ज्याला आपण म्हणतो तो व्हायला लागतो. मग आता तिशीमध्ये यशस्वी होण्यासाठी आपण काय केलं पाहिजे? आपण स्वतःची तुलना इतरांशी करणं अगोदर थांबवलं पाहिजे. आपण जो मार्ग निवडला आहे त्या मार्गानं सातत्यानं आपले एक का होईना पाऊल टाकत आपण पुढे चालत राहिलं पाहिजे आणि स्वतःवर स्थिर आणि प्रबळ विश्वास आपण ठेवला पाहिजे. अति आत्मविश्वास नाही, पण स्वतःवर आत्मविश्वास बाळगून आपण आपली पुढे वाटचाल केली पाहिजे. इतरांशी तुलना जे आपल्याला करण्याचा एक आजार आहे तो म्हणजे आपण प्रत्येकाचं आयुष्य हे वेगळं असतं. कोणीतरी लवकर जॉबला लागतो, कोणाचं लवकर लग्न होतं, कोणाला लवकर मुलं बाळ होतात. एखादा 35व्या वर्षी नोकरीला लागतो, 40व्या वर्षी एखाद्या केसमध्ये अडकून सस्पेंड होतो. एखाद्याचं 25व्या वर्षी लग्न होतं, 28व्या वर्षी डिवोर्स होतो. तर एखाद्याचं 30व्या वर्षी लग्न होतं पण चिरकाळ ते टिकतं. त्यामुळे प्रत्येकजण आपापल्या टाईम झोनमध्ये जगत असतो. त्यामुळे इतरांशी तुलना करणं आपण थांबवलं पाहिजे आणि या तिशीमध्ये जो आपण
मॅच्युरिटी लेवलला आपण पोहोचतो, त्या मॅच्युरिटीचा चांगला वापर करून आपल्या आयुष्यात आपल्याला काय चांगलं करता येईल याकडे आपण आपली वाटचाल केली पाहिजे. आणि आजवर आपण इथपर्यंत जे पोहोचलो हे काही म्हणजे समाजाच्या टीका टोमणे, घरच्यांच्या पण टीका टोमणे सहन करत करत आज आपण इथपर्यंत पोहोचलेलो आहोत. इथून पुढे पण चांगलीच नक्कीच यशस्वी वाटचाल आपण करणार आहोत. त्यामुळे स्वतःवर विश्वास ठेवला पाहिजे. स्वतःला जे गोष्ट करायची आहे त्यावर रोज न चुकता एक एक पाऊल पुढे टाकत आपण सातत्यानं प्रयत्न केले पाहिजेत आणि आपल्या यशाला गवसणी आपण घातली पाहिजे. कधी कधी आयुष्य आपल्याला खूप उशिरा देतं, जे हवं ते खूप उशिरा देतं, पण ते चिरकाळ आणि अनंत काळ टिकणारं आपल्याला देत असतं. म्हणून स्वतःवर विश्वास ठेवायचा, सातत्यानं आपल्या प्रगतीपथावर आपण आपल्याला जे गोष्ट मिळवायची आहे त्यावर आपण सातत्यानं सतत काम करत राहायचं आणि आपल्याला हवी ती गोष्ट आपण मिळवायची. मी आहे, तुम्ही आहात आणि अजूनही प्रयत्न सुरू आहेत. म्हणजे आशा अजून जिवंत आहे आणि अजून काय हवं आयुष्यामध्ये. धन्यवाद.